मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. रेश्मा व आनंदी दोघेही बोलत असतात. आनंदीच्या घरी रेश्मा ही आलेली असते. रेश्मा आनंदीला म्हणत असते की तुला माझ्या आयुष्यामध्ये सतत मध्ये काय यायचंय. आधी तू कंपनीमध्ये येऊन आधी तू ती स्पर्धा जिंकली, मग माझी चेअर मिळवली, माझी डिग्निटी वगैरे सगळं स्पॉइल केलं आणि आता माझं सार्थक. आनंदी म्हणते 1 मिनिट आणि आनंदी आता खूपच चिडलेली असते. आनंदी आता म्हणत असते की आता माझं तुम्ही ऐकून घ्या. मी या कंपनीमध्ये जे काही काम करते ते कुणाला दाखवायला हिनवायला किंवा कोणाची डिग्निटी कमी करायला किंवा स्पॉइल करायला अजिबात करत नाहीये, तर प्रामाणिकपणे स्वतःला सिद्ध करण्यासाठी. आणि जे मी याआधी तुम्हाला क्लिअर केलं होतं, माझी स्पर्धा इतर कुणाशी नाही स्वतःशी आहे. आनंदी म्हणत असते तुम्ही जे बोलताय त्याला काही अर्थ नाहीये, परंतु माझ्याकडं खूप सारे असे प्रश्न आहे ज्याला अर्थ आहे. आनंदी म्हणत असते की तुम्ही ज्या गोष्टींमध्ये पडताय ना त्या गोष्टींमध्ये मला पडायचंच नाही, कारण की माझं ध्येयच तसं नाहीये. आणि आता राहिला प्रश्न सार्थक सरांचा, तर तुम्ही जसं समजताय ना तसं काहीच नाहीये, तुम्ही उगाच गैरसमज करून घेताय. रेश्मा म्हणत असते तू मला मूर्ख समजते, मला चांगलंच माहितीये. तेव्हा आनंदी म्हणते ते मी असो किंवा बेनारी सर किंवा कोणी दुसरं, ते प्रत्येकाला मदत करतात, कारण की ते एक माणूस म्हणून खूप चांगले आहे. रेश्मा म्हणते या चांगुलपणाचा जर कोणी फायदा घेईल ना तर मी ते सहन करणार नाही, कारण मी सार्थकची होणारी बायको आहे. आनंदी म्हणत असते रेश्मा मॅडम तुम्ही डोक्यातून काढून टाका हे सर्व. रेश्मा म्हणते कसं काढू डोक्यातून, तू एक तरी संधी देते का ह्या गोष्टी डोक्यातून काढायला. सतत फोन केला की तो काही ना काहीतरी बिझीच असतो तुझ्यामध्ये. आनंदी म्हणते की त्यावेळी ते महत्वाचं काम होतं म्हणून मी त्यांना कॉल केला होता. आता रेश्मा म्हणत असते की काय चांगलं काय वाईट आणि कोणतं काम महत्वाचं आणि कोणतं नाही महत्वाचं हे तू नाही ठरवायचं. आणि आता तू एक माझ्यावरती फेवर करच, ते म्हणजे तू माझ्या एंगेजमेंटला नाही आली तर चांगलं राहील, कारण ते माझ्यासाठी आणि सार्थकसाठी देखील खूप चांगलं राहील. आनंदी म्हणते की ठीक आहे, तुम्हाला जर वाटतंय की आम्ही एंगेजमेंटला नाही यावं किंवा मी नाही यावं तर ठीक आहे, मी नाही येणार. रेश्मा म्हणते की आता आपल्यात जे काही कन्व्हर्सेशन झालं हे सार्थकला सांगून त्याच्याकडून सिंपती नाही मिळवली म्हणजे झालं. आता आनंदी म्हणत असते की मला एक गोष्ट सांगायची आहे. खरं तर मी ती बोलणार नव्हते कधी, पण आता मला सांगावीच लागणार. स्पर्धेच्या वेळेस माझी चप्पल तुटणं, मग रेश्माला तिने चप्पल तोडल्याचा प्रसंग आठवू लागतो. ऑफिसच्या पहिल्या दिवशी माझ्या पायामध्ये पाय घालून मला पाडणं, खेळामध्ये माझा ड्रेस अडकून फाटणं, वॉशरूमचं दार कुणीतरी मुद्दामून बाहेरून बंद करणं. नंदी म्हणते की ह्या सर्व गोष्टी न कळण्या इतकी वेळी नाही आहे मी, परंतु हे सर्व जाऊन मी सार्थक सरांना सांगणार नाही. ते कसं आहे ना, मला चहाड्या करण्याची सवय नाही आणि मला सार्थक सरांची सिंपती मिळवून घ्यायची पण काही गरज नाही. आणि मग आनंदी रेश्माला हात जोडते आणि म्हणते की धन्यवाद. मग आनंदी रेश्माला म्हणते की आता तुम्ही गेलात तरी चालेल, आणि हो साखरपुड्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि रेश्माला घराकडे जायचा रस्ता दाखवते. आता सार्थक साखरपुड्यासाठी तयार होऊन आलेला असतो. सर्वजण विचारत असतात की सार्थक कुठे आहे. तेवढ्यातच सार्थक तिथे येतो. सार्थक काय मात्र आनंदी नसतो. म्हणत असते दादा तू खूप छान दिसतोय, रेश्मा जर तुला पुन्हा बघेल ना तर पुन्हा प्रेमात पडेल तुझ्या. केदारे म्हणतो की तो आहेच हँडसम, कोणीही त्याच्या प्रेमात पडेल. तेवढ्याच सुधा तिथे येते. वृंदा म्हणत असते की बघितलंस का लेक किती देखणा दिसतोय ते. आता सुधा देखील सार्थकला ओवाळू लागते. सार्थकच्या चेहऱ्यावर मात्र तेज नसतं. मग आता सर्वजणच विचारू लागतात सार्थक अरे तुझी एंगेजमेंट आहे, तू एक्साइटेड नाही आहे का आणि तू हसत का नाहीयेस. तर तेवढ्यातच सर्वांनाच काळजी लागून जाते की सार्थक खुश का बरं नाहीये. वृंदा येते आणि विचारते ती आनंदी येणार होती ना त्याचं काय झालं. तेव्हा सार्थक म्हणतो की हो येतीलच ना, बोलवलंय म्हटल्यावरती नक्की येतील. तर ही गोष्ट नेमकी केदारे ऐकतो. केदारे लगेच वृंदाला जाऊन विचारतो आनंदी येणार आहे का. त्यावरती वृंदा म्हणते की बघूयात काय होतं ते. आता इकडे आनंदीच्या घरी मालती व लीना काम करत असतात. अण्णा विचारतात की आपल्याला सरांच्या साखरपुड्याला जायचंय ना. तेव्हा मालती व लीना म्हणतात की आम्हाला खूप कामं आहे, आम्हाला नाही जमणार, तुम्ही जा. तेवढ्यातच तिथे आनंदी येते. आनंदी देखील जायला नकार देत असते. आता इकडे सार्थक स्वतःच्या साखरपुड्यातूनच आनंदीला सारखे फोन लावत असतो. लीना आनंदीला विचारत असते की आनंदी तू ठीक आहेस ना. आनंदी बोलत असते की हो मी ठीक आहे, परंतु लीना म्हणते की मला तरी वाटत नाहीये तू ठीक आहे म्हणून. आता लीना आनंदीला विचारत असते की आनंदी तुला काल रात्री कोण भेटायला आलं होतं. आनंदी जरा गडबडून जाते. तेवढ्यातच मालती हाक मारते की आनंदी तुळशीला पाणी घाल जरा पाणी, आणि मग आनंदी लगेच तिथून निघून जाते. आता दुसरीकडे इकडे वृंदा रेश्माला विचारत असते की आनंदी येणार नाही याची काळजी घेतली आहे ना तू. तेव्हा रेश्मा म्हणते की हो मी त्याची तर काळजी घेतलीये. मग वृंदा म्हणते की आपला साखरपुडा आता निर्विघ्न पार पडेल. आता रेश्मा खुश होत असते. रेश्माला आनंद होत असतो, कारण की आता सार्थकचा साखरपुडा एकदाचा तिच्यासोबत होणार असतो.
आता इकडे सार्थक फोनवरती बोलत असतो. तो म्हणत असतो की त्या सगळ्या फाईल माझ्या केबिन वरतीच असतील. आता सार्थकला अचानक समोर कोणतरी दिसतं आणि तो त्याच्याकडे बघून म्हणतो की तू, आणि सार्थक खूपच जास्त चकित झालेला असतो. तर दुसरीकडे आनंदी तुळशीला पाणी घालत असते. आनंदी म्हणत असते की असं म्हणतात की तुझ्याकडे मागितलं तर सर्व काही मिळतं. आज मी माझ्यासाठी नाही तर सार्थक सरांसाठी काहीतरी मागणार आहे. सार्थक सर खूपच चांगले, त्यांच्यासोबत नेहमी चांगलंच घडू दे, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नको देवा, एवढीच प्रार्थना करते मी तुझ्याकडं. आणि मग तिथून आनंदी निघायला लागते. तर तेवढ्यातच सार्थक तिथे येतो. सार्थक साखरपुड्यातून डायरेक्टली आनंदीकडे आलेला असतो. आता हे बघून आनंदीला देखील थोडंसं आश्चर्य वाटतं. सार्थक आनंदीकडे जातो. आनंदीला विचारतो की तुम्ही माझ्यासोबत येऊ शकता का? तर त्यावरती आनंदी विचारते की कुठे आणि का? सार्थक म्हणतो की जरा खूप महत्वाचं काम आहे. मग सार्थक आनंदीला गाडीमध्ये डायरेक्टली बसवतो. आनंदी हातातला असलेला लोटा तिथंच टाकून देते आणि तशीच गाडीमध्ये जाऊन बसते. आणि मग सार्थक व आनंदी तिथून निघतात. आता तेवढ्यातच मालती तिथे येते. मात्र तिथे आनंदी नसते, फक्त लोटा पडलेला असतो. ते बघून आता मालतीला देखील टेन्शन आलेलं असतं. ती देखील रडायला सुरुवात करते. आणखी तिला माहीतच नसतं की आनंदी गेली तर गेली नेमकी कुठे. आता इकडे दुसरीकडे सार्थकला सर्वजण विचारत असतात की सार्थक कुठे आहे, सार्थक कुठे आहे, सापडलं का सार्थक? परंतु सार्थक काय कुठेही नसतो. गुरुजी देखील म्हणत असतात की वेळ टळून चाललाय, लवकर सार्थकला बोलवा. आणि तेवढ्यातच दरवाजात सार्थकने आनंदीचा हात पकडत आनंदीला घेऊन आलेला असतो आणि तो घरात शिरताच बाबांना मोठमोठ्याने हाका मारायला लागतो. आता अरविंद समोर आल्यानंतर तो डायरेक्टली अरविंदला विचारतो, तुम्हाला वाचवणारी या दोघींमधली कोण आहे? अरविंद सगळ्यात पहिल्यांदा रेश्माकडे बोट करतो आणि सर्वांना वाटत असतं की रेश्माच आहे. आता वृंदा, केदारे हे खूपच खुश होतात. त्यांना वाटतं की आपल्या प्लॅनने काम केलेलं आहे आणि आता अरविंदच्या डोक्यात देखील रेश्मा स्पीड झाली आहे. परंतु आता काही वेळानंतर अरविंदचं हे बोट आनंदीकडे जातं आणि आनंदी देखील त्या बाबांना ओळखत असते. अरविंद देखील म्हणतो की ही आनंदी मुलगी, हीच ती आनंदी मुलगी. आता अरविंदचं असं बोलणं बघून सगळ्यांना जरा धक्का बसतो आणि सर्वजण आश्चर्यचकित झालेले असतात, कारण रेश्माचं भयानक काळं सत्य बाहेर पडलेलं असतं. आता दुसरीकडे इकडे मालती म्हणत असते की आनंदी बाहेर तुळशीची पूजा करायला गेली होती आणि नंतरून कुठे गायब झाली कळालंच नाही. आता मालती देखील सर्वांना सांगत असते की ती पूजेसाठी बाहेर गेली होती, परंतु गडवा आणि ताट सोडून आता तिथं काहीच नाहीये. नक्कीच अंशुमन रावाने काहीतरी केलं असेल. मनोज म्हणतो की मी कॉल लावून बघतो. मनोज कॉल लावत असतो परंतु फोन बंद असतो. त्याला डाऊट येतो की अंशुमन रावानेच काहीतरी केलेलं असेल. आता सर्वजण शोधायला निघतात. मनोज म्हणतो की मी आलो शोधून तिला, आणि मनोज तिथून निघून जातो. अण्णा देखील म्हणतात की मालती तू अजिबात काळजी करू नको. ते देखील तिथून निघून जातात. तिकडे सार्थकच्या घरी, इकडे सार्थकच्या इथं सार्थकला खूप आनंद झालेला असतो आणि सोबतच आनंदीला देखील फार आनंद झालेला असतो, कारण की त्या दोघांची ओळख पटलेली असते. तर सार्थक म्हणतो की आता तुम्ही हे सांगा की तुम्ही कसं काय ओळखता माझ्या बाबांना? मग आता आनंदी आता सांगू लागते, त्या दिवशी हे पाय घसरून गोदावरीमध्ये पडले होते. मी त्यांना माझी ओढणी फेकून यांचा जीव वाचवला. आणि मग सार्थक म्हणतो की आणि मग हा गोंडा कुणाचा आहे? आता आनंदी गोंड्याकडेच बघू लागते. मग आनंदी म्हणते हा गोंडा तर माझ्या ओढणीचा आहे. तेव्हा रेश्मा म्हणते काय बोललीस तू? हा गोंडा तुझ्या ओढणीचा आहेस? आता रेश्मा म्हणते वा आनंदी वा, अगं किती खोटं बोलावं माणसाने, तुला ना क्रेडिट घ्यायची सवय लागली. रेश्मा म्हणते अगं बाबांचा जीव मी वाचवला होता, तू खोटं बोलतीयस, लाज नाही वाटत तुला खोटं बोलायला? आता मात्र सार्थक मध्ये बोलू लागतो, रेश्मा तिला बाबांनी ओळखलंय. तेव्हा वृंदा म्हणते अरे बाबांचं काय, त्यांना काय कधी काय आठवतं कधी काय आठवतं, ते कधी काही पण बोलतात, आणि त्या दिवशी रेश्माला देखील ओळखलंच होतं त्यांनी. तेव्हा सार्थक म्हणतो नाही नाही काकू, आजपर्यंत रेश्माला कधी ओळखलंच नाही बाबांनी, आपणच फोर्स केला. रेश्मा म्हणत असते सार्थक ही मुलगी तुला मॅनिप्युलेट करू पाहते आणि तिला हे सिद्ध करायचंय की तिच्या बाबांचा जीव हिने वाचवलाय आणि ह्या ओढण्याची ओढणी हिच्याकडे आहे. आता रेश्मा म्हणते की मग आता ती ओढणी आण तू इथे आणि मग खरं काय खोटं काय आपण ते सिद्ध करूया. वृंदा देखील म्हणते की हो तू ओढणी घेऊन ये, मग बघूयात आपण काय करायचं ते, कोण किती खरं बोलतंय की कोण किती खोटं हे त्यावरूनच सिद्ध होईल. आता रेश्मा सार्थकला म्हणत असते, सार्थकचा मोठा भाऊ देखील म्हणत असतो अरे सार्थक हे काय वागतोय, काय प्रकार आहे हा सगळा? भाई आपला विकास दादा भेटला होता आणि त्याने मला सांगितलं की ह्या रेश्मा आणि केदारेने त्यांना पैसे दिले गप्प राहण्यासाठी. केदार देखील म्हणत असतो की हे सर्व खोटं आहे. तेव्हा सार्थक म्हणतो की थांब, आणि मग सार्थक विकास दादाला हाका मारतो आणि विकास तिथे येतो. केदार आता म्हणत असतो की अरे सार्थक याच्यावरती कोण विश्वास ठेवणार, याच्यावरती स्वतः चोरीचे आरोप आहे. त्यावरती सार्थक म्हणतो ते आरोप देखील खोटे होते केदार,
कारण की चोर पकडलेत आता खरे. आता मात्र रेश्मा, केदार आणि सगळ्यांनाच खूपच मोठा धक्का बसलेला असतो. केदार म्हणत असतो की दोघेही खोटं बोलताय, काय विश्वास ठेवतो त्यांच्यावर. रेश्मा तर म्हणते तर यांचा दोघांचा एक प्लॅन आहे. रेश्मा म्हणत असते की अरे हिचा एक मोठा गेम आहे हा, तुला कळत नाहीये, ती मॅनिप्युलेट करते तुला. तेव्हा आनंदी म्हणते मी का करू, पण असं माझं काही ध्येय वगैरे नाहीये, फक्त मी खरं बोलते आणि माझी बाजू मांडते फक्त, जी की खरी आहे 100%. आणि आता मी इथं बोलतेय ना ते फक्त मला खोटं ठरवलं जातंय म्हणून बोलते मी, आणि जे काही खरं आहे ना तेच सांगते मी. आता रेश्माचे नाटकं सुरू होतात. रेश्मा म्हणत असते की मी तुझ्या बाबांचा जीव वाचवलाय आणि तुम्हाला अशी ट्रीटमेंट देतोय. आता आनंदी सार्थकला म्हणत असते की मी जे काही सांगते तेच खरं आहे. तेव्हा रेश्मा म्हणते की मग तुझी ओढणी कुठे आहे. तेव्हा आनंदी म्हणते की ती ओढणी हरवली. आता रेश्मा म्हणते की अगं तू खोटं बोलतीये आणि तुझ्याकडे कोणताही पुरावा नाहीये की तू ती पोरगी आहे म्हणून, कारण की ती मी आहे. तेव्हा रेश्मा म्हणते की त्यांच्या आजारपणाचा फायदा घेऊ नको, तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. तेव्हा सार्थक म्हणतो 1 मिनिट रेश्मा. सार्थक म्हणत असतो एक अशी गोष्ट आहे ती फक्त त्या खऱ्या मुलीलाच माहिती असू शकते, कारण की त्या दिवशी बाबांनी एक वाक्य सांगितलं होतं त्या मुलीला, आणि ते एक वाक्य हे फक्त त्याच मुलीला माहिती असू शकतं जी खरी कोंडेवाली आहे. आता तुम्हा दोघीपैकी जिला ते खरं वाक्य माहिती असेल तीच खरे कोंडेवाली. अरविंद आनंदीकडे खूप आनंदाने बघत असतो. सांग रेश्मा, त्या दिवशी माझे बाबा तुला काय म्हणाले होते. आता रेश्मा मात्र घाबरून जाते, ती काहीही बोलत नसते. तिला आता टेन्शन आलेलं असतं की आता हे नवीन काय. रेश्मा म्हणत असते की काका म्हणाले होते की थँक्यू माझा जीव वाचवल्याबद्दल. सार्थकला मात्र आता आनंद होतो, कारण की त्याला पण कळतं की हिने तर नाटकच केले, ही खोटं बोलते. सार्थक म्हणतो मिस आनंदी तुम्हीच सांगा आता ते वाक्य कोणतं आहे. आनंदी अरविंदकडे बघत असते. तिला आठवतं की अरविंदने कशा प्रकारे त्याला सांगितलेलं असतं की जो प्रवाहाच्या दिशेने जातो तो वाहत जातो आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जो वाहतो तो तरतो. तेव्हा रेश्मा म्हणते की बहुतेक आठवत नाहीये तिला. रेश्मा म्हणते की अहो आठवायला काहीतरी घडलं पाहिजे ना. सार्थक लगेच ओरडतो प्रश्न बास ना, तुला विचारलं तेव्हा बोललीस ना तू, आता त्यांना बोलू दे. आनंदी बोलू लागते. काका असं म्हणाले होते जो प्रवाहाच्या दिशेने जातो तो अडकत जातो आणि जो विरुद्ध दिशेने जातो तो तरतो. आता अरविंद देखील आनंदीला साथ देत असतो. आता दोघांना देखील खूप आनंद झालेला असतो. आता मात्र केदारे, वृंदा, रेश्मा यांची तोंड उघडीच्या उघडीच राहून जातात. अरविंदला देखील आनंद झालेला असतो. आता आनंदीकडे बोट केल्यानंतर अरविंदला देखील आनंद होत असतो आणि आनंदी देखील खूप जास्त हर्षित होते. खरं तर सार्थकला मनापासून आनंद झालेला असतो. अरविंद बाबा म्हणत असतात एक्झॅक्टली मी हेच बोललो होतो. सार्थक म्हणतो की एक्झॅक्टली हेच लिहिलं होतं बाबांनी बोर्डवर, म्हणजे तुम्हीच माझ्या बाबांचा जीव वाचवलात. आता रेश्मा म्हणते हे काहीतरी वेगळंच आहे, हा सगळा प्लॅन आहे. मला जाणीव आहे मला खोटं ठरवण्यासाठी हे सगळं प्लॅन करताय. रेश्मा आता नाटकं करत म्हणते की मी तुझ्या बाबांचा जीव वाचवला आणि तू आता मला हे त्याचं फळ देतोय. मी का खोटं बोलू. खोटारडी तर ही आनंदी आहे. प्रत्येक वेळी तुला माझ्या आडच यायचं असतं ना, तुला तर माझं सुखच देखवत नाही. आणि मग रेश्मा आनंदीवरती हात उचलते आणि तो हात सार्थक पकडतो. खूप झाला हा रेश्मा आता तुझं. सार्थक रेश्मावरती ओरडतच म्हणतो खोटं तू बोललीयस, तू फसवलंय सर्वांना, आणि आता त्याच्या जागी तू माफी मागायची सोडून तू उलट्या बोंबा मारतेस. लाज वाटत नाही तुला आमच्या घरच्यांच्या फिलिंग्सशी खेळताना. हे फक्त नाटक तू मला मिळवण्यासाठी केलंस ना. खरं सांग, माझ्या आईबाबांच्या, माझ्या कुटुंबाच्या भावनांशी खेळलीस तू. इतक्या खालच्या थराला जाताना लाज नाही वाटली रेश्मा तुला. एकदाही वाटलं नाही जेव्हा हे सर्व बाहेर येईल तेव्हा काय होईल. तेव्हा रेश्मा म्हणते अरे सार्थक माझं खरंच तुझ्यावरती खूप प्रेम आहे, आय रिअली लव्ह यू. तेव्हा सार्थक म्हणतो तुला खरं प्रेम काय आहे ना हेच नाही माहिती. ज्या नात्याच्या तळाशी विश्वास नसतो, सत्य नसतं, त्याला प्रेम म्हणतच नाही. सार्थक म्हणतो की एवढं सगळं झाल्यानंतर ना तर एकच गोष्ट करू शकतो मी. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे रेश्मा सार्थकला म्हणत असते की अशी वागणूक देऊन तू खूप मोठी चूक करतोय सार्थक, तुला खूप महागात पडेल सार्थक. तेव्हा सार्थक म्हणतो की आता धमकी देतेस, हे प्रेम आहे तुझं. आणि आता रेश्मा एकटीच असते आणि मनातच म्हणत असते सार्थक हे अजिबात चांगलं केलं नाहीस तू, तुला माझ्या प्रेमाची कदर नाहीये. आणि हे सर्व त्या आनंदीमुळे झाले, सोडणार नाही त्या आनंदीला मी. तर मित्रांनो हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.